प्रभाग क्रमांक 41 मधल्या सगळ्या माझ्या मतदार बंधू भगिनींना आज आम्ही विनंती करायला आलेलो आहे की या प्रभाग क्रमांक 41 मधल्या या कमळाच्या चारही उमेदवारांना आपण बहुमतानं विजयी करून द्या। आणि हे करण्याचं कारण आहे की आम्ही एक चांगलं विजन घेऊन सगळ्यांसमोर आलेलो आहोत, एक अभ्यास करून आम्ही इथे आलेलो आहोत। प्रभागाच्या सगळ्या ज्या समस्या आहेत की जिथे तुम्हाला पाण्याची समस्या सगळ्या प्रभागामध्ये फार मोठी आहे, त्यासाठी आम्ही 2 वेगळ्या योजना घेऊन आलो। त्याचा सविस्तर माहिती आपण दिलेली आहे। ट्रॅफिक एन्क्रोचमेंट झालेले जे भाग आहेत तिथून एन्क्रोचमेंट काढून ट्रॅफिकची समस्या कशी सोडवता येईल, नवीन डीपी रोड कसे येतील, याच्यासाठी आम्ही अभ्यास करून आपल्या समोर आलेलो आहोत। पाण्याची समस्या लवकरात लवकर कशी सुटेल यासाठी आम्ही काम केलेलं आहे। आणि अशा सर्व योजना घेऊन येत असताना एक महिला म्हणून आम्ही हा विचार केला की महिलांसाठी इथे काय आम्हाला करता येईल, तर या प्रभागामधले काही डार्क स्पॉट शोधून तिथे आम्हाला स्ट्रीट लाईट बसवता येतील का, सीसीटीव्ही बसवता येतील का, आणि काही भागामधले आम्हाला पेट्रोलिंग वाढवावं लागेल जेणेकरून या भागामध्ये जे गुन्हेगारीचं प्रमाण वाढतंय ते गुन्हेगारीचं प्रमाण आम्हाला कमी करायचंय। गुन्हेगारी हा प्रभाग क्रमांक 41 ला नवीन लागलेली कीड आहे, ती कीड आम्ही मुळापासून उकडून काढू आणि त्यासाठी भारतीय जनता पार्टीचे हे 4 शिलेदार नक्कीच काम करतील। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, ज्यांचं वरती देशामध्ये सरकार आहे आणि राज्यामध्ये सरकार आहे, त्यांची ताकद भारतीय जनता पार्टीची जी ताकद आहे तो महापौर पुणे महानगरपालिकेचा या भारतीय जनता पक्षाचा असणार आहे। आणि त्या 4 शिलेदारांना तुम्ही निवडून देताल त्यावेळेस येणारे फंड आम्ही आणू, गुन्हेगारीला आळा आम्हाला घालता येईल आणि जास्त ताकदीने आम्ही करू शकू। म्हणून पुन्हा विनंती करते, मतदार बंधू भगिनींना मनापासून आवाहन करते, कृपया भारतीय जनता पार्टीच्या 4ही उमेदवारांना पॅनलला आपण निवडून द्यावे।